आम्ही फक्त प्रस्ताव दिलेला आहे. आम्ही कोणत्याही जागेच्या संदर्भात कसलाही त्याच्यामध्ये उल्लेख केलेला नाही आहे. आम्ही फक्त त्यांना हे सांगितलेले आहे की 2 महिन्यापूर्वी आम्ही तुम्हाला मीडियाच्या मार्फत हे सांगितलं होतं की आपल्याला भारतीय जनता पार्टीला पराभव करायचा असेल तर आपल्याला एकत्र येण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यानंतर अनेक दिवसानंतर काही नेत्यांनी मीडियाला हे सांगितलं होतं की आमच्याकडे रिटर्नमध्ये काही आलेलं नाही आहे. तर 10 सप्टेंबर 2024ला मी माननीय शरद पवार साहेब NCPचे अध्यक्ष त्यांचे जे PA आहे शिंपी त्यांच्या मार्फत ते प्रस्ताव पाठवला होतो. त्यांना नंतर सांगितलं होतं की हे शरद पवार साहेबांसाठी आहे. काँग्रेसचे जे मोठे नेते आहे नाना पटोले साहेब असू द्या किंवा मराठवाड्याची जबाबदारी ज्यांना देण्यात आलेली आहे अमित देशमुख साहेब त्यांनाही त्याच दिवशी हे प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. त्याच्यामध्ये मी सीट्सचा उल्लेख केलेला नाही आहे कारण आम्हाला फक्त हे माहिती करून घ्यायचं होतं की आमच्यासोबत किंवा तुम्ही आम्हाला घ्यायला तयार आहे का. एकदा तुम्ही हो म्हटलं तर आम्ही तुमच्यासोबत बसू आणि आम्हाला किती सीट्स अपेक्षित आहे आणि का अपेक्षित आहे हे सगळं आपण समोरासमोर आपण चर्चा करू. समोरासमोर चर्चा झाली तर तुम्ही त्यांच्याकडे किती जागांची मागणी कराल? नाही, असं काय आहे की आम्ही आमची लिस्ट तयार केलेली आहे. एक तर हे नक्की आहे की आमचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांनी 5 सीट्स ऑलरेडी डिक्लेअर केलेले आहे. आता उर्वरित सीट्स जे आहे ते कोणते सीट्स आहे की ज्यामध्ये आम्ही 2019मध्ये खूप चांगलं प्रदर्शन केलं, दुसऱ्या नंबरवर आले होते आणि अजून एक 2-4 सीट्स आहे. मी आज पुन्हा आपल्याला सांगतो की आम्ही कुठल्याही प्रकारचा तडजोड करायला तयार आहे कारण आम्हाला महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना किंवा अजित पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नको. आणि म्हणून मी आपल्याला रिटर्नमध्ये पाठवल्यानंतर हेच सांगितलेलं आहे की उद्या समजा मी कोणत्या सीट्सवर उभे राहिले तर तुमच्यामध्ये कोणत्याही कारण असावं की आमच्यावर बोट दाखवण्यासाठी की आम्ही प्रयत्न केले नाही, आमच्यामुळे तुमचा पराभव झालेला आहे त्या सीट्सवर. म्हणून मला हे माहीत आहे की जे मुस्लिम डॉमिनेटेड सीट्स आहे स्वाभाविक आहे की मी तिथे उभे केल्यानंतर ते मुस्लिम कॅन्डिडेटही देणार आहे कारण तिथे मेजॉरिटी मुस्लिम्सची आहे. मग समाजवादी पार्टी देणार आहे किंवा तुमच्या पक्षातले कोणी दुसऱ्या पक्षाने तर अनेक मुस्लिम कॅन्डिडेट्स उभे राहिल्यानंतर काय होणार की तिथेही भारतीय जनता पार्टी किंवा एकनाथ शिंदे साहेबांच्या कोणत्याही उमेदवार निवडून येऊ शकतं आणि त्याची संपूर्ण जबाबदारी तुमची राहील. आम्ही तर 2088 सीट्स मागितलेल्या नाही आहे. तुम्ही आम्हाला किती सीट्स द्यायचे एकदा स्पष्ट करून द्या की आमची ताकद फक्त 2 सीट्सवर आहे, 5 सीट्सवर आहे, 10 सीट्सवर आहे, हे आम्हाला स्पष्ट करून द्या. मग ते सीट्स वगळून आम्ही कोणत्याही दुसऱ्या सीट्सवर आमचा दावा ठोकणार नाही. स्पष्टपणे सांगितलेलं आहे की माझी ताकद इतकी आहे तर मी इतकं सीट्स मागणार आहे. ताकद इतकी आणि मागणार इतकं मी तशा प्रकारच्या काहीही मागणी करणार नाही हे मी आपल्याला स्पष्ट करून देतो. दोन्ही काँग्रेसनं प्रस्ताव दिलाय मात्र ठाकरेंच्या शिवसेनेला तुम्ही प्रस्ताव का दिला नाही? काय आहे की आम्हालाही माहीत आहे की शिवसेना आता नवीन नवीन सेक्युलर झालेली आहे आणि त्यांचा राजनैतिक कंपल्शन आहे की आपल्याला सत्ता मिळाली नाही. भारतीय जनता पार्टीचा त्यांचा काय वाद झालेला आहे पण ते आपल्या कंपल्शन म्हणून पॉलिटिकल कंपल्शन म्हणून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलेले आहे. पण त्यांचे अनेक असे मुद्दे आहेत जे आम्हाला मान्य नाही आहे. म्हणून आम्ही जे आपल्याला स्वतःला सेक्युलर म्हणणारे जे आहे आणि जे शिवसेनासोबत गेलेले आहे त्यांचा पॉलिटिकल कंपल्शन आहे ते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला आम्ही प्रस्ताव दिलेले आहे. तुम्ही म्हणताय की राष्ट्रवादीला शरद पवारांना खास करून प्रस्ताव दिलाय. शरद पवार म्हणतात की त्यांच्याकडे तसा काही प्रस्ताव आलेला नाही, जयंत पाटलांकडे आला असेल तर पक्षातले नेते निर्णय घेतील. आता काय आहे की मी जे प्रस्ताव पाठवलेला आहे ते आपल्या एक पहिले काय व्हायचं की कबूतरच्या मार्फत आपण नाही का कुणाला काही मेसेज पाठवायचं असतं. कबूतर होता, कबूतर के ज़रिए है तो ये चिट्ठी आई है करके उसमें से कबूतर के ज़रिए. तर मी पवार साहेब आणि काँग्रेसचे सर्व नेत्यांना सांगतो मी कोणत्याही कबूतरचा वापर केलेला नाही आहे तुम्हाला प्रस्ताव पाठवण्यासाठी की कबूतर के मुंह में चिट्ठी डाल दिया मैंने और बोला कि जाओ है तो NCP के ऑफिस पे छोड़ के आओ करके तसं काही केलं नाही आहे. मी आपल्याला जे प्रस्ताव पाठवलेला आहे तुमच्या PAच्या मार्फत आणि स्वतः काँग्रेसचे जे मोठे नेते आहे
त्यांना मी व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे, त्यांना ईमेल केलेला आहे. आता तुम्ही बघितलं नसेल तर माझा दोष नाही आहे, पण मी आपल्याला स्पष्टपणे सांगतो की तुम्ही ते बघितलेलं आहे. कारण टेक्नॉलॉजी अशी झालेली आहे की कोणत्या दिवशी किती वाजता हे रीड करण्यात आलेलं आहे हे सगळं आपल्याला दिसतं. तर म्हणून आपण हे सांगू नका मला की आम्हाला प्रस्ताव मिळालेलाच नाही आहे. एकदा स्पष्ट करून द्या की आम्हाला यायचंच नाही, घ्यायचंच नाही करके. हे ओढवाओढवीचे उत्तर आता खूप झालेले आहे. नाहीतर काय, हे आम्ही कॅन्डिडेट्स डिक्लेअर करायला सुरुवात केली तर उद्या माझ्यावर बोट दाखवू नका, कृपा करून हे सांगतो. किती दिवस डेडलाईन काय देतात 10 सप्टेंबरला मी पाठवलं होतं. डेडलाईन कधी आता 3 तारखेपर्यंत आमची हे होती की आमची जे आम्ही कॅन्डिडेट हे फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट करण्याचा आणि फॉर्म्स परत घेण्याचं जी आमची प्रक्रिया होती तर 3 ऑक्टोबरपर्यंत होती. ती 3 ऑक्टोबरपर्यंत संपलेली आहे. आता आम्ही आज त्याचं सगळं स्क्रुटिनी करणार आहे. फॉर्म्स आम्हाला माहीत आहे कुठे आमचे कॅन्डिडेट्स आम्हाला उभे करायचे आहे, ते आम्ही प्रक्रिया सुरू करणार. किती उमेदवारांचे किती मतदारसंघातून फॉर्म आले आता मला असं वाटतं की माझं काल रात्रीपर्यंत 12 वाजेपर्यंत तर माझं जे लास्ट हे होतं की आम्ही 4 ठिकाणाहून आमचे फॉर्म्स डिस्ट्रीब्यूट करत होते. एक मुंबई, एक पुणे आणि औरंगाबादमध्ये 2 ठिकाण होते जिथे आम्ही फॉर्म डिस्ट्रीब्युशन केले आणि ते फॉर्म एक्सेप्ट करण्यासाठीही. तर मला असं वाटतं की हे फक्त 2 सेंटर्स मध्येही कमीत कमी एक 200 लोकांनी फॉर्म भरलेले आहे. आता मुंबई आणि पुण्यामध्ये किती आलं असेल ते आता मी घेतो त्याची तपशील. 200 फॉर्म आतापर्यंत आलेत. किती मतदारसंघात एक असं शिवसेना महाविकास आघाडीचा एक महत्वपूर्ण घटक आहे. तुम्ही प्रस्ताव दोघांनाच दिला, तिसऱ्या पक्षाला तो मान्य नाही, म्हणजे वर्कआउट कसं होईल? होतील ना. तर होणारच नाही. बघा काय आहे की सगळ्यांचा आपला आपला कोटा आहे. समाजवादी पार्टीला त्यांनी घेतलेले आहे. शिवसेनेचा समाजवादी पार्टीशी खूप विरोध होता, तरीसुद्धा त्यांनी ते मॅनेज केले आणि त्यांनी असं सांगितलं की आमच्या कोट्यामध्ये आम्ही देणार नाही, तुम्हाला द्यायचं असेल तर तुमच्या कोट्यामधून तुम्ही ते द्या. ते काँग्रेस असू शकतं, ते राष्ट्रवादी काँग्रेस असू शकतं. अनेक असे हे आहे की नाही अलायन्समध्ये की नाही आम्हाला हे जमत नाही, हे पटत नाही, तुम्ही तुमच्या कोटामध्ये तुम्हाला 100 सीट्स येत असेल तर तुमच्या त्या 100 सीट्समध्ये तुम्हाला 5 सीट्स द्यायचे असेल कोणाला, हे तुमचा अधिकार आहे. आणि अलायन्समध्ये असं तडजोड करावं लागतं. म्हणजे ठीक आहे ना, आम्ही शिवसेनेच्या कॅन्डिडेटच्या समोर उभे करू कॅन्डिडेट्स, तुम्ही आम्हाला नाही पाहिजे असेल तर, आम्हाला तुमच्यासोबत नाही जायचं असेल तर. 28 जागा मागितल्यात. नाही 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 नाही, मी कुठल्याही प्रकारे मी कोणत्याही सीट्सच्या संदर्भात मी सांगितलेलं नाही आहे. रिटर्न प्रस्तावामध्ये एकही शब्द मी असा वापरलेला नाही आहे की आम्हाला इतके सीट्स पाहिजे. मी त्यांना फक्त विनंती केलेली आहे की आपण खूप महिन्यापासून आपण हे चर्चा करत आहे, आम्ही वारंवार तुमच्या मागे लागलेले आहे, तुम्ही आम्हाला घ्यायला तयार आहे का नाही तयार आहे एकदा स्पष्ट करून द्या. आता तुम्ही 10 सप्टेंबर आणि 4 ऑक्टोबर मला हे सांगतं की नाही आम्हाला प्रस्ताव मिळालेलाच नाही आहे, म्हणजे तुमचं काय उद्देश आहे आम्हाला कळतं. शेवटचा अंबादास दानवे म्हणाले की देशविघातक कृत्य करणारी पार्टी आहे एमआयएम, त्यामुळे आम्हाला त्यांना सोबत घ्यायचं. मी चॅलेंज करतो ना, अंबादास दानवेंनी एकदा स्पष्ट करून टाका की कुठल्या प्रकारचं देश विघातक कृत्य आम्ही करत आहे, केलेले आहे. देश विघातक कृत्य करणारे अंबादास दानवे साहेबांचे जे सर्वेसर्वा होते माननीय बाळासाहेब ठाकरे त्यांनी केलं होतं, म्हणून 6 वर्षासाठी त्यांच्या मतदानाचा हक्क काढण्यात आलं होतं. इलेक्शन कमिशननी काढलेले होते आणि देशामध्ये असे खूप कमी लोक आहे ज्यांच्या मतदान करण्याचा अधिकार काढण्यात आलं होतं. ते अंबादास दानवे साहेबांचे पार्टीचे सर्वेसर्वा प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा. आमच्या तसा कशाही हे झालेला नाही आहे. आणि समजा आम्ही काही देश विघातक कृत्य करत असेल तर अंबादास दानवे साहेब 2.5 वर्ष आपली ही सत्ता होती भारतीय जनता पार्टीसोबत महाराष्ट्रामध्ये, का आमच्यावर कारवाई केली नाही. आता पुन्हा आपल्याला सांगतो की आपल्याकडे काही असं पुरावे असेल तर कृपा करून आज वेळ घालू नका अंबादास दानवे साहेब, विनंती करतो. देश विघातक म्हणजे खूप गंभीर आम्ही कृत्य करत आहे. कशाला आपल्या AC ऑफिसमध्ये बसून अशा प्रकारचे आरोप करतं.
आजच्या आज खूप जवळ आहे, तुम्ही पाय क्रांती चौक पोलीस स्टेशनला जाऊ शकता, पाय तिथून पळा, आजच क्रांती चौक पोलीस स्टेशनमध्ये जाऊन उभे राहा आणि सांगा की आमच्याकडे हे पुरावे आहे, इम्तियाज जलीलला अरेस्ट करा, MIM पार्टीचे सगळे जे नेते आहेत त्यांना अरेस्ट करा आजच. विनंती करतो अंबादास दानवे साहेब, हात जोडून विनंती करतो, देशाचा मुद्दा आहे. AC कॅबिनमध्ये बसून असा प्रकारचे आरोप करणे म्हणजे काय, हे बडबड करण्यासारखं असतं. खूप मोठा गंभीर आरोप केलेला आहे. आजच जा, आजच आपला फैसला होऊन द्या आणि रात्रीपर्यंत तुम्ही हे निश्चित करा की इम्तियाज जलीलला बेड्या ठोकण्यात येतील. कारण देश विघातक कृत्य आम्ही करत आहे साहेब. मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते तुमच्यात समजा ह्या शिवसेनेच्या अशा भूमिकेमुळे जर आता ते आम्ही आमच्यासोबत मित्रता करायलाच तयार नाही आहे. काय आहे की MIM पक्ष म्हणजे काय आहे की अछूत झालेली आहे, अनटचेबल झालेली आहे. त्यांना आमच्या मतदानावर सगळ्यांचं डोळं आहे की हे मतदान तर आपल्याला पाहिजे, पण नको नेता त्यांचं नको आपल्याला. तर म्हणून ते काय आहे की आता मतदान तुम्ही घेतलेले आहे लोकसभामध्ये आणि तुम्हाला असं वाटत असेल की तीच परिस्थिती विधानसभेमध्ये होणार आहे, तर एकदा बघून द्या, बघून घेऊ, आम्ही पण बघून घेऊ की कुणाला काय किती मिळणार आहे. अशी चर्चा आहे की इम्तियाज जलील एक नॅरेटिव्ह सेट करत आहे. लोकसभेमध्ये मुस्लिमांची मतं ही महाविकास आघाडीला पडली आणि याही निवडणुकीत विधानसभेत तसं होऊ शकतं, म्हणून एक नॅरेटिव्ह असं तयार करताय की आम्ही महाविकास आघाडीला प्रस्ताव दिला होता, त्यांनी मान्य केला नाही, आता मुस्लिमांनी मतांची फाटाफूट होऊ देऊ नये, असं सगळं चित्र काय निर्माण हे होत की आहे. आपल्याला करायचंच नसेल तर मी कशाला म्हणजे रिटर्नमध्ये पाठवा. आता एकदा हे मान्य झालं की बाबा हो आम्ही हे अलायन्स करायला तयार आहे करके, मग ते कशामुळे ते सक्सेसफुल होणार नाही, तर 288 पैकी इम्तियाज जलील सांगणार आहे की मला 50 सीट्स द्या. मला माहीत आहे मला 50 सीट्स नाही पाहिजे. मी आपल्याला काय सांगतो की एकदा तुम्ही निर्णय घेतला तर तुम्ही हे आम्हाला सांगणार ठीक आहे बाबा आम्ही तुम्हाला घ्यायला तयार आहे. मग तुम्ही सांगा की किती सीट्स लढायला तयार आहे, तुम्हाला किती सीट्स पाहिजे. मग मी जे आकडा देणार ते तुम्हालाही आश्चर्य वाटणार की अरे बाबा MIM सारखा पक्ष फक्त इतकं सीट्स मागत आहे. तुम्हालाही आश्चर्य वाटणार आहे, कारण आमची इच्छा प्रामाणिक आहे यावेळी की कोणत्याही परिस्थितीमध्ये जे लोक आज रामगिरी महाराजांना पीठ थपथपवण्यासाठी त्यांची शाबासकी देण्यासाठी येत आहे, जे लोक आज सत्तेमध्ये बसून ते नारायण राणेचा मुलाला ज्या प्रकारे सोडण्यात आलेला आहे भुंकण्यासाठी, तर हे सरकारला आम्ही कशा पुन्हा सत्तेमध्ये आणायचं हे माझ्यासमोर आणि माझ्या समाजाच्या समोरही एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. बरोबर, खूप कमी 5, 4, 3 किती ते सांगू ना आम्ही, आश्चर्य वाटेल असं ते म्हणतात. सांगितलं ना, स्वाभाविक आहे की 5 तर डिक्लेअर केलेले आहे आम्ही, कोणत्याही परिस्थितीमध्ये 5च्या मागे आम्ही पडणार हे होणार नाही. आता 5च्या नंतर किती अजून असे सीट्स आहे त्याच्यावर आमची प्रक्रिया सुरू झालेली आहे, ते डिक्लेअर करू आम्ही. मिनिमम 5, मॅक्सिमम किती? नाही मिनिममचा तर प्रश्नच येत नाही ना. 5 सीट्स ऑलरेडी डिक्लेअर झालेल्या आहे. आता अलायन्स हो किंवा नाही हो हे या 5 सीट्सवर कोणत्याही प्रकारचा तडजोड होणार नाही, हे स्वाभाविक आहे. दुसरा, देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की देशामध्ये लव जिहादच्या तब्बल 1 लाख तक्रारी आल्यात राज्यामध्ये आणि नंबर 2 14 लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्रामध्ये वोट जिहाद झाला आहे. काय हे की देवेंद्र फडणवीस साहेब आणि भारतीय जनता पार्टीलाही हे कळालेलं आहे की आपण काय काय प्रयोग केलेले आहे देशामध्ये लोकसभेमध्ये, आणि म्हणून जे मुखिया होते त्यांनी लोकसभामध्ये अशी गर्जना केली होती अबकी बार 400 पार, आणि वारंवार ते म्हणायचे आणि त्यांचे सगळे जे पंटर होते ना तिथे बसलेले ते सगळे ते इतकंच म्हणायचे अबकी बार, ते सगळे म्हणायचे 400 पार. आणि त्यांना निवडणुकीच्या नंतर देशामध्ये काय चाललेलं आहे, कशा राग आहे लोकांचा हे त्यांना समजलं, आणि आता काही नवीन प्रयोग करायचा. आणि त्यांचे नाही का एक सिलेक्टेड सब्जेक्ट्स आहे. ते सिलेक्टेड सब्जेक्ट्स काय आहे की मुसलमान, मस्जिद, दर्गा, पाकिस्तान, लव जिहाद हे त्यांचे फेवरेट सब्जेक्ट्स आहे. निवडणूक आली की हे सगळे सब्जेक्ट्स बाहेर काढण्यात येतं एक एक करून. आता आपण मशिदीला टार्गेट, दर्ग्याला टार्गेट,
पाकिस्तानला त्यांना पाठवायचं आहे. हे सगळे मुद्दे संपल्यानंतर त्यांना असं वाटलं अरे लव जिहाद का तो मैंने मुद्दा निकाला ही नहीं हूँ करके उसमें. तर आता लव जिहाद काढलेले आहे. अजून काही दिवस राहिलेले आहे. मला असं वाटतं की अजून काही 1-2 सब्जेक्ट्स राहिलेले आहे ते काढतील नक्की 100% काढतील. सिल्लोडला रावसाहेब दानवे पाकिस्तान म्हणाले, तुम्ही कसं बघताय? तर चांगलं आहे ना. रावसाहेब दानवे पाकिस्तानचे खासदार होते इतके म्हणजे याच्यापेक्षा काय म्हणजे भारतीय जनता पार्टीचा एक मोठा नेता पाकिस्तानचा खासदार होता. तोही भारतामध्ये माझ्या भारतामध्ये बसून ते पाकिस्तानचा खासदार होतं. आणि कधी पाकिस्तान झालं हे त्याने स्पष्ट करावे की ज्यावेळी ते खासदार होते त्यावेळी पाकिस्तान होतं की पराभव झाल्यानंतर ते पाकिस्तान झालेलं आहे. त्यांनी हे स्पष्ट करावं. गायचा मुद्दा राहिला क्या है मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे. गाईला राज्यमातेचा दर्जा देण्यात आलेला आहे, त्याबद्दल आपली भूमिका काय आहे? नाही मी काय सांगू याच्या बाबतीत उसमें ठीक आहे. गाई त्यांना ते आदरणीय आहे. ते गाईला पूजतं आम्ही त्याचा आदर करतं. पण हे जे आपण टायटल्स द्यायला सुरुवात केलेली आहे ना उसमें की गाईला राजमातेचा दर्जा देणं म्हणजे आज जग कुठे चाललेलं आहे. वर्ल्डमध्ये अशा प्रकारचे म्हणजे टायटल देऊन देशासमोर खूप मोठे मोठे गंभीर प्रश्न आहे. आणि त्याला वगळून अशा प्रकारचे हे फक्त नाही का लोकांची भावना ज्याच्याशी जोडलेली आहे ते मुद्दे वारंवार काढण्यात येते. आणि निवडणूक जवळ आलेली आहे. त्यांचं शेवटचं कॅबिनेट मीटिंग होती. मला असं वाटतं आज त्यांची शेवटची आहे. पण असे कोणकोणते भावनिक मुद्दे आहे ज्याचा निर्णय घेऊन आपण लोकांना आपल्या जवळ करता येतं. लोकांना नोकऱ्या पाहिजे, लोकांना कामधंदे पाहिजे, शेतकरी त्रस्त झालेला आहे. लाडली बहिणीला किती अजून महिनं तुम्ही लाड करणार आहे हे कधी सांगितलेलं नाही आहे तुम्ही. हे सगळे मुद्दे महत्त्वाचे आहे मला असं वाटतं. मराठी भाषेला अभिजातपणाचा दर्जा देण्यात आलेला आहे. तुम्ही मराठी 2019ला जेव्हा मी लोकसभेमध्ये गेलो होतो तर त्यावेळी मला अनेक खासदारांनी हे सांगितलं होतं महाराष्ट्रातले की साहेब तुम्ही हे मुद्दा उचला ना मराठीचा. तर मी मुद्दा उपस्थित केलं होतं. आणि माझी अपेक्षा अशी होती की केंद्रामध्ये त्यांची सरकार, राज्यामध्ये त्यांची सरकार, आपल्याला इतकंच प्रेम होता मराठीवर, महाराष्ट्रावर, तर पहिल्या आपल्या कॅबिनेट मीटिंगमध्ये केंद्र सरकारने घोषणा करायला पाहिजे होतं की मराठीची अस्मिता दाव पर लगी हुई थी. वारंवार आमच्यासारखे खासदार जे मराठी तिथे जाऊन शिकलो आम्ही, मराठीमध्ये शपथ घेतलेली होती आम्ही लोकसभेमध्ये. तर पहिल्या कॅबिनेटमध्ये ना घेता त्यांच्या शेवटचं जे कॅबिनेट आहे त्या कॅबिनेटमध्ये तुम्ही जे घेतलेले आहे मला उत्तर देण्याची काही आवश्यकता नाही. लोक खूप हुशार आहे. सगळ्यांना काही कळतं की तुमच्या मराठीवर किती प्रेम आहे, महाराष्ट्रावर किती प्रेम आहे. हेच गुजराती भाषेचा असला असता तर पहिल्या मीटिंगमध्ये त्यांनी हे डिसिजन घेतलं असतं की गुजराती भाषाला आपल्याला काय करायचं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.